आपण आलोय नातेपुते आणि नातेपुतेकरांचा सागर हॉटेल आणि आमचे बल्लाव डॉक्टर यांचा सचिन मित्रांनो ज्यावेळेस पहिल्यांदा मला वाटतं भाई आपण पहिल्यांदा मुलाखत ज्यावेळेस घेतली होती तेव्हा लोकांना वाटलं की म्हणजे धनाभाऊ काहीतरी सांगते. काय सांगितलेलं बैलाला त्यावेळेस सांगा मला तुम्ही. नमस्कार. पहिल्या दिवशी ज्या दिवशी सचिनची खरेदी झाली त्या पहिली बाईट असेल ती धनाभाऊची असेल. आणि पहिल्या दिवशी धनाभाऊने एकच सांगितलं होतं आम्हाला की भाई हे वासरू की तुमचा महाराष्ट्रात एक दिवस नाव करून तुम्हाला चर्चेत ठेवणार. आणि ती धनुभाऊच्या शब्दाला आज यश आलं. आणि मित्रांनो मला वाटतं फॉर्च्युनरचं मैदान अनेक लोकांचं म्हणणं होतं की ह्या वासरावर अनेक लोकांच्या नजरा होत्या आणि ह्या वासरानं मित्रांनो ज्याप्रमाणे आपल्या वाघावकराचा निशाण आहे त्यावेळी सांगितलं मी वाघावकराचा निशाण आहे आपला आदत वयात असाच होता आणि त्या पद्धतीने हे नाव करणार आणि म्हणजे त्या पद्धतीनंच नाव केलं. आज बैल वासरू आपलं कितीला मागते त्याच्याबद्दल बी जास्त बोलायचं नाही आपल्याला. परंतु ज्या दिवशी आपण हे खरेदी केलं हा एवढा एक शब्द आमच्या अजून पण लक्षात आहे की धनुभाऊचा शब्द हा कधी फेल गेला नाही. माझा पहिला बैल होता तेजानाच्या त्यावेळेस बी धनुभाऊचा एकच शब्द होता की भाई तुम्ही त्या बैलांवर बरंच काही तुमच्या दावणीला यश येणार. आणि त्या धनुभाऊच्या शब्दाला 100% यश आलं. आणि आता पण ज्या दिवशी खरेदी केली आपण ह्या वासराची त्या दिवशी पण धनुभाऊचा एकच शब्द होता की भाई तुमचा हा वासरू नाव करणार. आणि धनुभाऊच्या सगळ्या म्हणजे ह्याच्यावरती 100% त्याच पावलावर पाऊल टाकत आम्ही चाललोय. बर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट एक बैलगाडी क्षेत्रातला म्हणजे बैला म्हणजे प्राण्यांचा देव म्हणायला लागेल. म्हणजे कुणाला अडचण असू द्या काय असू द्या प्रत्येक बैलाला आपल्या म्हणजे एक प्रकारे जीव लावून सेवा करणार आपले डॉक्टर म्हणजे एक बलाव डॉक्टरला आपण गुरुवरच मानतो मी मित्रांनो. काय मला सांगा त्या माणसाविषयी काय सांगताल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आज निवेदनाचा बादशाह असेल तर तो माणूस आहे. आज नियोजनाचा खरंच बादशाह आमच्या आनंद बल्लाळ सरच आहेत. आणि त्यांचा कुणीच नाद करू नये असं एक मनापासून म्हणतो. आणि तो देव माणूस हा खरंच देव माणूस आहे बैलगाडी क्षेत्रातला. त्या माणसांची ज्या वस्तूवर नजर पडते ज्या मालकावर नजर पडते तो मालक 100% तुम्हाला त्यांचं नियोजन म्हणजे अगदी बारकाईनं नजर असते डॉक्टर साहेबांची. कुठला बैल किती नंबरचा असावा. आता उदाहरणार्थ मी कालच सांगतो. आता म्हणजे इतकी बैलगाडी मालक आहेत मोठी मोठी त्यांच्या स्वप्नात तरी असेल का की 2 आदत ओपनच्या हिंद केसरीला पळावे ते आणि त्यांनी 1 नंबर करावा असं स्वप्न कुठलाही आदतचा बैल मालक किंवा बैलगाडा मालक म्हणजे विचार करू शकत नाही. 1 किंवा 2 नंबरात राहायला असं वाटत नव्हतं हा 100%. आज म्हणजे त्या माणसांचे विचार कसले आहेत बघा की आदत बैल 2 वासरं घेऊन आज हिंद केसरीच्या ओपनच्या हिंद केसरीच्या मैदानाला 2 नंबर करणं म्हणजे हे इम्पॉसिबल होतं. आणि त्यांची म्हणजे नजर त्यांचा जो अभ्यास खरंच ते त्यांच्या त्या सगळ्या गोष्टीला आमचा सलाम आहे. सगळ्यात महत्वाची बघा मित्रांनो कुठलं वासरू कुठं माझ्या अनेक लोक म्हणते बाबा नियोजन कसं करायचं पण डॉक्टर साहेबांचं नजर असते. मला वाटतं प्रत्येक मैदान ते एवढ्या गडबडीतनं बघत असतं कुठला बैल किती पोहतोय बाबा ह्याला कुठला बैल पुरल ह्याची स्टेप कशी आहे. त्या नुसत्या लोकांनी जर व्हिडिओ टाकला बाबा की असा व्हिडिओ म्हणजे असं बैल आजार आहे तर व्हिडिओ टाकला तर डॉक्टर साहेब सांगणार की बाबा त्याला ही गुळी आणून चारा 100%. आणि त्या दिवशी म्हणजे न हात लावता म्हणजे बरं न हात लावता सुद्धा डॉक्टर साहेब तिथनं सांगणार की बाबा ह्याला बैलाला ही प्रॉब्लेम आहे त्या बैलाला ती प्रॉब्लेम आहे म्हणजे एवढ्या बारकाईने. आणि मला वाटतं डॉक्टर साहेबांनी ती वासरू बघितलं असेल पळताना आणि सचिन सुद्धा पळताना बघितलं असेल. आणि सचिन पळताना बघते डॉक्टर साहेब की बाबा ह्या बैलाला ह्या वासराला कुठला बैल पुरल. बैल घातला तर डॉक्टर साहेबांचं म्हणणं होतं की पुरायला नाही पण ही वासरू पुरणार. आणि मला वाटतं तुमच्या गावचं मैदानच एक होतं 1 नंबर झाला जे सारजाबर तुमचा
तिथं सुद्धा डॉक्टर साहेबांची इच्छा होती की ही वासर पळवायची, त्याविषयी काय सांगता? 100%. ज्या दिवशी बरडला आम्ही सरजा बरोबर 1 नंबरचं म्हणजे बक्षीस मारलं किंवा 1 नंबर आम्ही केला, मानकरी ठरलो, त्या दिवशी बी साहेबांची एवढीच इच्छा होती की 2 आदत वासर पळवायची आपली. आणि साहेबांना असं का वाटत होतं, म्हणजे साहेबांचा अभ्यास म्हणजे त्यांच्या अभ्यासाला काही हेच नाही, पण साहेब नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंगनं वेगळं त्यांचे विचार चालू असतात. की आम्हाला सुद्धा वाटत होतं की आदत वासर हिंद केसरीच्या मैदानाला ओळखीला म्हणजे थोडस. पण तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला मनात वाटत होतं का बाबा आपली आदत वासर आहे त्याचा कसा? अहो कसं म्हणजे साहजिकच आहे, आपल्याला वाटणारच. आणि त्यातल्या त्यात मोठ्या गाड्या होत्या, गटाला 4 गाड्या. आईला म्हणलं आज वासर तर घेऊन गेलोय आपण, गटाला 4 मोठ्या गाड्या, काय नाही झोपायची गाडी आपल्याला. साहेब म्हणलं झुपा, हा झोपायची गाडी, काय अडचण नाही, काय गटाला मार खाऊन येऊ म्हणले आपली, तरी आपल्याला कधी कळणार आहे ती काय आपण कुठं आहे काय आहे. आणि ज्या ठिकाणी तिथं गाडी झोपली, आम्ही गट काढला, त्या ठिकाणीच आम्ही डोक्यात एकच ध्येय ठेवलं की साहेबांचा शब्द वाया जाणार नाही. आणि आज आपण एक सेमीला सुद्धा अटीतटीची लढत होती, सगळी टॉपची बैल होती म्हणजे असं. आणि काय ती सिच्युएशन काय होती आता ज्यावेळेस सेमी निघाला, सेमीत सगळ्या गाड्या आपल्याच होत्या. आता आपल्या म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणसाल तुम्ही आपल्या काय म्हणताय, आता चिमण्या आणि राहुल भाईंचा मथुर तर काय, मथुरला कोण न प्रेम करणारा व्यक्तीच नाही. मथुरवर प्रत्येकाचं प्रेम आहे, मथुर बरोबर प्रत्येक जण त्याच्या अगदी मनापासून ज्याला मथुर आवडतोय. माझी जी बैल घेऊन गेलती, म्हणजे वासरू घेऊन गेलत, त्यातली 60% फॅन ही मथुरची होती. वासरं घेऊन गेली ती, हा वासरं घेऊन गेलेली सुद्धा आपलीच गाडी आपल्याला लागली. आपली 60% लोक म्हणजे मुलं मथुरची प्रेम. आणि मथुरनं गट काढल्यावर त्यांचे स्टेटस होते ना, ज्याला आपण देव मानतो, आपण ज्या बैलाच्या ह्याच्यावरती आपण ह्या क्षेत्रात आलो, तो पण बैल आपल्या सेमीत. म्हणजे आज बकासूरला आपण देव मानतो, ज्याला बकासूरमुळे आज आपण ह्या स्टेजला ह्या क्षेत्रात आलो, तो पण बैल आपल्या सेमीत. मथुर आपल्या सेमीत. आज चिमण्यान मथुर होते. आज चिमण्याची आपण आपल्या बेंद्रा दिवशी म्हणजे बेंदूर असतो आपला, तर त्या ठिकाणी इथं आपल्या ह्याच गोट्यावर आज चिमण्या त्या ठिकाणी होता, चिमण्याची मिरवणूक काढली, म्हणजे तो आपलाच आहे. म्हणजे आज चिमण्या आपलाच. आपण ज्याच्याकडून गुरु घेतलाय ते सांडू मिस्त्रींची गाडी देवाबाई, तो पण त्याच सेमीत, त्यांची दुसरी गाडी त्याच सेमीत. म्हणजे ह्यात परक कोण होतं, म्हणजे मैत्रीपूर्णच लढत. म्हणजे एक प्रकार तुम्ही म्हणला की कोणी पण जिंकू दे, आपली जिंकणार आहे तिथं. म्हणजे आम्हाला त्यात काहीच वाटलं नाही, म्हणलं आता आलंय सेमी तर सगळे आपलेच आहेत, म्हणजे ह्यात कोणी आता बाहेरचं नाहीच. बरं जाऊ दे, काय होईल ते होईल. म्हणजे एक दगदग वाटली ना की काय दगदग पूर्ण केलं. तुम्ही आता बैलगाडी, मी 15 डिसेंबर 2024 ला पहिलं बैल घेतलेला आहे. मला ह्या अजून एक 10 दिवस अजून वर्ष व्हायचंय. आणि मी तुम्हाला अजूनही एक सांगतो की ह्या वर्षात म्हणजे एका वर्षात मी महाराष्ट्र केसरी झालो, हिंद केसरीचा मानकरी झालो, ह्यात मी खूप समाधानी. दावणीला एक तुम्ही ज्यावेळेस पहिली मुलाखत माझी घ्यायला आलता, त्या दिवशी तुम्ही मला सांगितलेलं बाहेर तुम्ही महाराष्ट्रातला चांगल्या नावातला एक बैलगाडी मालक असतात. कारण दूरदृष्टी मित्रांनो, आणि कसं होतं कुठला बैल कसा किती पोहतोय, मला वाटतं बैला बऱ्यापैकी माहित आहे. कसं असतं बैलगाडी क्षेत्रात जर तिघायचं म्हणलं तर कोण किती पोहतोय किंवा आपलं नियोजन कसं झालं पाहिजे, टीम कशी पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची टीम. टीम लय महत्वाची आहे. आणि टीमचं मी खरं सांगू का, हे जी यश आहे ती टीमचं यश आहे मित्र म्हणतो. कारण आता वैयक्तिक आपण कासार धरून जात नाही, परंतु टीम आणि त्यांचा ही बैल घालायचा त्यावेळी त्यांच्या मनात आपल्या बैल ही बैल पुरल तो बैल पुरल. धनुभाव कालची गोष्ट सांगतो, आज आमची तर इच्छा म्हणजे वासरानं पूर्ण केलीच. काय काय सांगाल ना आता विषय यांच्या, आणि कसं होतं एका वर्षात एवढं यश काय याचा म्हणजे गंध नाही मला कालपर्यंत. काल दुपारी मी इथं आलो होतो वडकीमध्ये, म्हणजे कसे राऊंड निघतेत, किती जोडे येतात हे ह्याची कसलीच कल्पना नव्हती मला. कारण मी घोडा शौकी नाही, काय माझ्याकडे होता घोडा आणि त्याला सांभाळायला माणूस नसल्यामुळे ती घोडा मी दिला
बँगलोरला. हम्म. पण हे काल दुपारपासून जे मी इथं बसलो आणि मला सांगितलं गेलं की 740 गाड्या वडकीमध्ये आलत्या. हम्म. आणि हिंद केसरी म्हणून ही एक शर्यत होती आणि ह्यांचं पाहिलं तर ही आदत मधलं. बर. आणि असला येडा झालो मी की आज परत इथं आलोय ह्या वेळेस बघायला. बर. म्हणजे इतकं म्हणजे कसलाच गंध नसताना हे म्हणजे अतिशय उत्कृष्ट असं ह्यांचं नियोजन शाहिद बहीणच्या घरातलं. आणि बघा ना इथं किती त्यांनी सांभाळलेले आहेत, किती व्यवस्थित सांभाळलेलं आहे, किती माया त्यांची. लहान लेकरांपासून ते सगळं म्हणजे घराच्या मेंबर सारखंही सांभाळतात. त्यांच्याकडे बरेच आहेत. ह्याचं नाव मला वाटतं सचिन आहे, देवा, देवा आहे, हिरा, हिरा आहे, भरपूर बैल आहे ती. भरपूर बैल आहे ती. पण फॅमिली मेंबर सारखा सांभाळणं म्हणजे अतिशय. त्यांच्या घरात एक लहान मुलगा आहे शाहिद बहीणचा हा. म्हणजे ह्या मुलाला सुद्धा इतकं म्हणजे घरच्या मेंबर सारखं सांभाळते ती, जीव लावलाय. आणि मला तर कसलाच गंध नव्हता, पण ते तास 2 तास मी काय उठलो नाही इथून, कारण मी हॉर्स मधला माणूस. आणि ह्यांचं हे पाहिल्यानंतर मला राहवलं नाही, मी आलो परत इथं. हे काल तिकडे होते हे सचिन वडकीला आणि रात्री आले असतील. आता रात्र झाली, मला काय राहावंच गेलं नाही, मी खास आलो, आज परत आलो बघायला. असतोय नाद मित्रांनो. आणि कसं होतं आज तुम्ही सुद्धा मला वाटतंय आता सचिनवर प्रेम करताय आणि करत राहणार 100%. अतिशय प्रेम, अतिशय प्रेम. मी आलोय, माझे जावाय आलेत, माझा मुलगा आलाय, म्हणजे माझे घरचे आलेत, माझी मुलगी आली आहे, नात आली आहेत 5 वर्षाची बैलासाठी. हो हो हो. ही प्रेम आहे मित्रांनो. सगळ्यांचा आशीर्वाद, सगळ्यांचं सहकार्य, सगळ्यांशी प्रेमळ वागणं, सगळ्यांना कुठं अडी अडचण आली तर तिथं उभं राहणं. हो हो हो. आणि म्हणजे हे म्हणायला लागेल, कारण कसं होतंय मित्रांनो, लाईटीचा जरा प्रॉब्लेम होतोय आपल्या. अतिशय चांगलं भविष्य आहे. कारण काल ह्याच्या बरोबर जे होते ते खूप नावजलेले, गावजलेले, नंबर मारलेले, खूप असे 100 बडके 1 होते. पण ह्या सचिनला 101% भविष्य आहे. म्हणजे भविष्य. बरं आता फ्युचर आहे. मला सांगा, ह्या बैलाला महाराष्ट्रातनं उत्कृष्ट म्हणजे आतापर्यंत मागणी जेवढी आली, म्हणजे आतापर्यंत बैल विकली ती ह्या बैलगाडी क्षेत्रात, त्यापेक्षा जास्त मागणी येते मला असं कळलं. मग काय तुमचं काय म्हणणं, दिला पाहिजे बैल कसं? हे वडकीमध्ये रात्री ह्याची अर्धी पेटी ही मागणी झाली होती आणि ह्याला भविष्य आहे पुढं. खूप दिला मोठं पाहिजे का? भविष्य. तुम्हाला काय वाटतं, दिला पाहिजे बैल? नाही, आता शौकीन आहेत हे आणि ह्यांनी घरासारखं सांभाळलेलं आहे सगळ्याच जनावरांना. ह्यालाच नाही, यांनी न दिलेलं चांगलं आहे. यश आहे बघा मित्रांनो. कारण कसं होतं एवढं तुम्हाला काय वाटतंय, काय दिला पाहिजे बैल? हा 100% त्यांच्या शब्दाला मी पण सहमत आहे. भविष्यात हा एक आपल्या परिवाराचं नाव कुठंतरी ह्याच्यात नेणार आहे ते. बर. त्यामुळं बघू ती विचार करू त्या गोष्टीवर. बरं मला सांगा भाई, आता कुणाकुणाचा फोन? नामांकित मालकांचे फोन आले. बर. त्यांनी शुभेच्छा बी दिल्या, त्यांनी बैलासाठी बी विनंती केली किंवा त्यांनी बाकीच्या गोष्टीसाठी बी विचारपूस केली. बर. आणि काय क्षेत्र कसं आहे वाटतंय तुम्हाला? हे क्षेत्र तुम्ही वर्षात काय काय अनुभव काय आलो वर्षात? आता वर्षात अनुभव तर खूप सारे आले, चांगले आले, वाईट आले, दोन्ही आले. पण मी एक ह्या मताचा माणूस आहे. मी पण संघर्ष खूप केला 1 वर्षात मला बी कळालं की ज्याचा पळतो तोच राज आहे आणि ज्याची वस्तू चांगली आहे त्यालाच या ठिकाणी किंमत आहे. पण तुम्ही एक मी मागायचा तुम्हाला भरपूर फोन येतो, तर मला सांगा, पण कुणालाच असं म्हणजे वाईट शब्द किंवा म्हणजे काय वेळेस 1 नंबर 2 नंबर मध्ये गेलो हवे जातात लोक, तुमचं एकदम तुमचा स्वभाव नाही बदलला. आताच तुमच्या समोरचं एक उदाहरण आहे. आता फोन चालूच होता, तुम्ही माझ्या त्या फोनसाठी 5 मिनिट वेळ दिला. आज त्या माणसाने मला ज्या वेळेस म्हणजे आमच्या काय गोष्टी घडल्या त्यावेळेस मी बैल दिला, आमचं थोडस 19 बी झालता, परत फोन केला तर मला त्यांनी बैल दिला नव्हता. आज त्याच माणसांचा परत फिरून आपल्याला एका बैलगाडी मालकाचा फोन आला, पण त्याला मी नाही म्हणलो ना, दिलाच ना. तुमच्या समोरचीच गोष्ट आहे आताची. म्हणजे त्यानं दिला नव्हता बैल, म्हणजे काय थोड्या गोष्टीसाठी म्हणजे नाकारलं तुम्हाला, परत त्यांनी जरी तुम्हाला बैल आणलं तर तुम्ही हो म्हटलं? हा 100% हो म्हणलो. आणि काय आमच्या मनात राहणार नाही त्यांच्याबद्दल कधी. आमचं सदैव असंच
खुल्या मनानच आम्ही करणार. म्हणजे तुरच नाही कोणासंग. तुरस नाही, आपल्याला खेळायचीच नाही तुरस. आपण फक्त एकच मताचा माणूस आहे की सगळ्या बरोबर राहून आपलं बी. बरं आता तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो आहे. ह्या यशाचं श्रेय कोणाला देतात? मी ह्या यशाचं श्रेय सगळं आमचे आधारस्तंभ माननीय आनंद बल्लाळ सर यांनाच देणार. आणि आमचे गुरुवर विठ्ठल नाना बुतकर. नानाविषयी काय सांगताल तुम्ही? नानाविषयी आता सांगायला एवढं कमी आहे. नानांचा परवा एक आपल्या सचिन वडूजला पळायला गेलता त्याच्या बरोबर. त्या दिवशी त्यांच्या त्यात आपली गाडी पळाल्यानंतर 13 मध्ये त्यांची गाडी चिक्याची त्या चिक्याच्या गाडीवर बसले होते. गाडी वळवताना नानांना इजा झालेली आहे. त्यामुळे नाना सध्या गाडीवर बसत नाहीत. पण नानाचा मला खूप आनंद वाटला की एवढी दुखापत असताना आज नानांना काय गोष्टीची बंधनं असताना नाना सचिनसाठी वडकीच्या मैदानात उपस्थित होते. आणि नानांनी त्या ठिकाणी सचिनचं सगळं नियोजन हे नानांनी आणि आमचे मित्र आपले नांदेड सिटीवाले जीवनाप्पांनी एक आमची उपस्थिती नव्हती तिथं, परंतु जीवनाप्पांनी सकाळ गटापासून ते फायनल होस तर शेवट करोस तर सगळं जीवनाप्पांनी स्वतःच्या बैलाप्रमाणे, म्हणजे मी जेवढं करू शकत नाही म्हणत होत माझा बैल काय आणि त्यांचा बैल काय एकच. म्हणजे आणि मला तर वाटतं काय माहिती का, त्यांची त्या भागातली जागा सचिन भरून काढली. आपण तेवढं प्रेमाने आणि कुणी म्हणजे आप्पाचं म्हणजे मन एवढं मोठं आहे आप्पा जीवन आप्पाचं. आप्पा म्हणले मी टांग्यातून उतरलो नाही एवढा मला आनंद झाला त्याचा. आणि मला सचिननं माझी जी इच्छा पूर्ण होती भारत कडून ती सचिननं माझी इच्छा पूर्ण करून दिली. सचिन बी त्यांचाच आहे आणि भारत बी आमचा आहे. त्यामुळं आम्ही कधीच असं हे करून राहणारी माणसं नाही. आप्पाचं जीवन आप्पाचं मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातला खरंच राजा माणूस आहे आप्पा. आणि ज्यांनी आप्पाशी म्हणजे बोलणं झालंय आप्पाशी त्यांनाच माहित. आणि आप्पा काल मुलाखत देत होतो मला, म्हणजे अनेक लोकांना असं मला फोन आला की बाबा आप्पांनी ते दुसरं लक्ष आहे ते आप्पाचं आहे का, असं लोकांना वाटत होतं आप्पाचं लक्ष आहे काय. परंतु आप्पा सचिनसाठी की अगदी सचिन म्हणजे आप्पाच्या घरातलं असल्यासारखंच, त्यामुळे आप्पा तिथं उपस्थित होतं आणि आप्पाला भरपूर आनंद झाला. पण मला सांगा बैल ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला कुठं बघितलं होतं? बैल वासरू मी बघितलेलं म्हणजे मला फक्त आमच्या शब्दावर मी वासरू, म्हणजे मला काय झालं, आपण ज्याच्याकडून देवा घेतलाय देवाभाऊ जाधव म्हणून वखारीची जालन्याची, त्यांनी आपल्याला देवा एक नंबरची क्वालिटीचा वासरू आपल्याला दिलंय. तो दुसरा आहे, अजून पण तो दुसराच आहे. तो कंपल्सरी जसा दिलाय असा आपण गुलालात आहे. मग त्यांचाच एक मला फोन आला, म्हणला भाई तुम्हाला एक वस्तू, मला अजून एक वस्तू म्हणजे नंदी तुम्हाला एक द्यायचं आहे मला, आणि माझी इच्छा आहे ती तुम्हीच घ्यावी. माझी इच्छा एवढी नव्हती मनापासून, म्हणजे आज सारखी बैल घेणं म्हणजे आज 5 खरेद्या झालत्या. 5 खरेद्या करून 6वी खरेदी करणं म्हणजे थोडस बाकीच्या बी गोष्टी बघितल्या पाहिजेत. आपल्याकडे मॅन पॉवर बाकीचं काय बघितलं पाहिजे. पण असं काय वाटलं की वासरू इथं उतरवलं आणि का असं वाटलं देव जाणे की त्या वासरापासून इच्छाच झाली नाही हालायची आपली. आणि त्या वासरासाठी बी मी मैदानाला गेलो. मैदानाला एक वासराचं नियोजन करायसाठी पाठवलं. तिथं बी मला खूप साऱ्या लोकांनी त्रास दिला, परंतु त्या त्रासाचा मला काही ओघंद वाटला नाही. तो मालक ही बदलला नाही आणि त्यांनी शेवटपर्यंत आपल्या शब्दाला ती ठाम राहिली. वासराचं नाव सचिन हे त्या पहिल्या मालकाने ठेवलेलं. आमची बी इच्छा होती की नाव आम्ही बदलून चेंज करावं, पण ही सगळी कृपा तुमची आहे की तुम्ही आम्हाला नाव बदलू दिलं नाही. हा सचिन तेंडुलकर होणार हे तुम्हाला बी खात्री होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढी मोठी वस्तू मित्रांनो, एवढे मोठा नंदी, मला ज्यावेळेस त्याला बाळाचे पाय पाळणे त्यावेळेस मी एवढं लागलो, ज्यावेळेस आपण मला वाटते घनवडवाडी मैदानात पाळलो त्यावेळेस वासरू लागलं की वासरू लय पळणार आहे. आणि त्यांची एक इच्छा होती त्या मालकांची की त्यांच्या पोराचं नाव, त्या भागात पोराची नाव ठेवती 100% खरं. त्या ज्यानं बैल दिला यांना त्याच्या पोराचं नाव सचिन. याला म्हणलं एवढं वासरू पळत एवढी चांगली वस्तू त्याने बदलला नाही, त्याचं नाव सचिन राहू द्या. आणि त्याला पण लय भारी वाटलं असं बरं का. काय त्यांचं ते सिच्युएशन काय झालं,
त्यांची सिच्युएशन आता आज आपला नंदी इथं राहिला, त्यांनी तिथं फटाके वाजवून जल्लोष केला. म्हणजे आज त्यांच्या पोराचं नाव ते सचिन राहिलं, हा. ही महत्वाची गोष्ट आहे आज मित्रांनो. त्यांच्या बी मनात वाटतं की आम्ही स्वप्नात सुद्धा ह्या बैलांबरोबर पळू, असं वाटलं नव्हतं. त्या बैलांबरोबर आज सचिन त्यांच्या जोट्यात पळतो, याचा त्यांना बी अभिमान आहे ना. ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि त्याचं मन मोकळ्या मनाने त्याला मी विचारलं होतं की तुमच्या पोराचं नाव आहे सचिन, तर हे नाव बदलून देत नाही, आणि ती जिम्मेदारी माझी. बहिणं पण ऐकलं बरं का. आणि एवढं म्हणजे मन मोकळा माणूस कुठला की बाबा माझ्या बैलाचं नाव मी काय ठेवायचं, आता पैसे बहिणी दिलेत पण नाव सांगितलं की बाबा ही सचिनच ठेवा, कारण त्यांची पण इच्छा आहे आणि त्यांच्या मनापासून त्यांना पण बरं वाटलं ना आपल्या बैलाचं. त्यांचं पण म्हणणं होतं की ती म्हणली काय पण करा तुमच्या मनाला, पण त्यांचं एक म्हणणं होतं की आपलं राहावं आणि राहिलं. आणि भाई शुभेच्छा तुम्हाला, असंच प्रगती करत राहा. आणि महाराष्ट्रातली टॉप 10 मध्ये तुम्ही आहे आता सध्याला, टॉप 10 म्हणजे टॉप 1 मध्ये येत आहे तुम्ही, तर त्यासाठी शुभेच्छा. जोपर्यंत तुमचा आशीर्वाद आहे, आमच्या बॉसचा आमच्यावर आशीर्वाद आहे, आणि मी म्हणजे अजून एकदा मी आमचे आनंद बल्लाळ सर असतील, विठ्ठल नाना असतील, आपले जीवन आप्पा असतील, यांचं मी सगळ्यांचा असंच यांचं प्रेम माझ्यावर राहून द्या, आणि असंच आपली सगळ्या म्हणजे नंदीवर त्यांचं बी प्रेम राहून द्या, एवढंच. म्हणजे आणि राहील म्हणजे डॉक्टर साहेबांचं, कारण डॉक्टर साहेबांचं म्हणजे मी तर म्हणतो डॉक्टर साहेबांचं उपकार लय येतं. कारण आता डॉक्टर साहेबांचं बोलू नये असं, पण डॉक्टर साहेबांनी इतकं मी म्हणजे आज ते साताराला, मी नात्यापुत्याला, परंतु त्यांनी जी माझ्यावर विश्वास काय दाखवलाय तो मी विसरू शकत नाही, आणि भविष्यात न विसरण्यासारखं त्यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. त्यामुळं ही भूतोना भविष्य ही आमची कधी जोडी तुटणार. जय विरूची जोडी, अगदी डॉक्टर साहेबांची तुमची जोडी अशीच राहावी अशी मी प्रार्थना करतो. आणि ही मुलाखत थांबवतो मित्रांनो. भविष्यातला स्टार हाय का तर हाय मित्रांनो, बघितलं तुम्ही जे बोललो ते करून दावलं. आणि ज्यावेळेस आपलं नाव जसं ज्याप्रमाणे मालकाचं नाव करतोय त्याप्रमाणे एक माझं सुद्धा त्यानं म्हणजे जे बोललो ते करून दावलं. आणि त्यामुळं एखाद्या बैलावर प्रेम का करावं, तर जे बोललो ते करून दावतोय तो. आणि त्यानं विश्वास आपला एक प्रकारे जिंकला, एक प्रकारे म्हणायला लागेल, कारण जे बोललो होतो ते करून दाखवलं. चला, धन्यवाद मित्रांनो.